मित्रांनो, कधी कधी काय होतं की एखादी गर्जना किंवा एखादी ओळ ही मूळ गीतात लिहिलेली नसते, पण त्या गीताचं सादरीकरण करताना ती ओळ घेतली जाते. सियावर रामचंद्र की जय असं म्हटल्यानंतर अंगामधली विरश्री कशी संचारून येते. आणि ही ओळ कुठल्या गीतात आहे? खरं तर ही ओळ गीतरामायणातल्या कुठल्याच गीतात नाहीये. सेतू बांधारे सागरी हे जे गीत आहे, या मूळ गीतात ही ओळ नाही. पण ज्या वेळेला बाबूजी म्हणजे सुधीर फडके गीतरामायण प्रत्यक्ष सादर करायचे, त्यावेळेला सेतू बांधारे सागरी या गीतामध्ये प्रत्येक कडव्यानंतर सियावर रामचंद्र की जय असं म्हटलं जायचं आणि समूहगान पद्धतीने हे गीत सादर केलं जात होतं. गीत अर्थातच गदी माडगुळकरांचं. आणि मुख्य म्हणजे या गीतामध्ये वापरलेला एक अतिशय कठीण शब्द म्हणजे बुभुक्कार. त्या बुभुक्कार शब्दाचा उच्चार त्याला सुद्धा त्या गीतात प्रचंड महत्व होतं. त्यामुळे आजही आपण जेव्हा सियावर रामचंद्र की जय असं म्हटलं की अंगामधली स्फूर्ती, प्रेरणा, चैतन्य जागृत होतं.